गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बघा, आता परीक्षा झालेली CTETची. आता खूप विद्यार्थ्यांचा स्कोर, काही विद्यार्थ्यांचा 80 येतोय किंवा काही विद्यार्थी आहेत का सर आमचा स्कोर 82 येतोय. काही विद्यार्थी ओपनमध्ये आहेत, त्यांचा 88, 90 येतोय किंवा 91 येतोय. मग आता या विद्यार्थ्यांना खूप म्हणजे वाटतं का नाही बाबा आन्सर की आली किंवा निकालामध्ये काही बदल होईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या मुलांचा 80 येते म्हणजे 2 मार्क लागतील तर ते 82 होतील किंवा ज्यांचा 88 येतोय, 89 येतोय, पण आता 90 कसे होतील? तर एक तुम्हाला सांगतो, ज्या वेळा CTET त्यांची ऑफिशियल आन्सर की देते, तर त्यामध्ये तुम्हाला असे सुद्धा प्रश्न बघायला भेटतात का त्या प्रश्नांची उत्तर 2 असतात. त्या प्रश्नाचे उत्तर 2 असतात किंवा एखादा प्रश्न पूर्णपणे बाद केला जातो. TET मध्ये एखादा प्रश्न जर बाद केला, तर ते पूर्ण प्रश्न बाद करून टाकतात. कोणालाच मार्क देत नाही. पण CTET असं करत नाही. प्रश्न बाद जरी केला, तर तो मार्क सर्वांना देतो म्हणजे झेड तुम्हाला दिसतो. आता कधी-कधी तुम्हाला असं पण भेटेल बघा, एक ए भेटेल म्हणजे पहिलं आणि दुसरं उत्तर बरोबर आहे. बी जर भेटलं म्हणजे पहिलं आणि तिसरं उत्तर बरोबर आहे. सी जर भेटलं म्हणजे ते पहिलं आणि चौथं उत्तर बरोबर आहे आणि डी जर भेटलं तर तुम्हाला दुसरं आणि चौथं उत्तर बरोबर आहे. असं पण तुम्हाला भेटतं. म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी काठावर आहेत त्यांचा स्कोर पण वाढवतो. आता स्वतः माझा अनुभव सांगतो. मी ज्या वेळा पेपर दिला, पहिला पेपर दिला तर माझा ऑफिशियल जी आन्सर की होती त्यामध्ये 97 मार्क भरत होते. किती भरत होते? 97 भरत होते. पण ज्या वेळा रिझल्ट लागला किंवा रिझल्ट लागल्यावर मला 100 मार्क आलेले. किती मार्क आलेले? 100 मार्क आलेत. मग 3 मार्क कसे वाढले? कारण 3 प्रश्न जे होते त्या 3 प्रश्नांना A, B, C असं भेटलेलं होतं. EVSचा असेल तुमचा, त्याच्यानंतर सोशल सायन्समध्ये संख्या जास्त असते. सोशल सायन्समध्ये मॅथचे असे काही प्रश्न असतात. यामध्ये AB मिळण्याचं शक्यता असते. मग यामुळे हे मार्क वाढतात. त्यामुळे असं कोणाला वाटू नका का नाही सर आता म्हणजे वाढ होणार नाही, तर होऊ शकते. 2-2, 3-3 मार्कांची सुद्धा वाढ झालेली आहे आणि होत असते. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर म्हणजे फार कमी असेल, सर आम्हाला 75च येत आहे, तर मग ते तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, त्याला पर्याय नाही. हा, एखादा विद्यार्थी असेल ओपन मध्ये असेल, सर मला फक्त 82-83 भेटताय मी ओपन मध्ये, तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्याला कुठलाही पर्याय नाही. पण जे विद्यार्थी 2 मार्काने 3 मार्काने, यांनी नक्की होप्स ठेवा, तुम्हाला निकाल बदललेलाच दिसतो. म्हणजे तुम्हाला 80 आहे तर ते 82 सुद्धा झालेले दिसतात, झालेलं आहे आजपर्यंत. तुम्हाला जर अनुभव नसेल तर आजूबाजूचे विद्यार्थी आधी पास झालेले आहेत त्यांना विचारा, मार्कांची वाढ होते. कारण अध्यापन शास्त्र म्हटलं तर युट्यूब असेल बघा, आता आम्ही जे डिस्कस करतो हे आमच्या विचाराने डिस्कस केलेले, काय केलेले? आमच्या विचाराने डिस्कस केलेले. पण जो क्वेश्चन पेपर बनवतो त्याचा माइंडसेट काय आहे, त्याचा विचार काय आहे, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला अजून एक सांगतो, ज्या वेळा आन्सर की येते 17 ते 18 दिवसामध्ये आन्सर की तुम्हाला मिळते, याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जातं. काही असे प्रश्न असतात 5 ते 6. मागच्या वेळेस तर 15 प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेतलं होतं. किती प्रश्नांवर? 15 प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेतलं होतं. पण असे काही प्रश्न असतात 5-6, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जातं. आणि जर त्यांना वाटलं का हे खरंच आपले उत्तर चुकीचे आहेत, तर त्याचे ते एक तर ते झेड देऊन टाकतात, सर्व उत्तर बरोबर आहेत, किंवा त्यांना AB देऊन देतात, म्हणजे याचे 2 उत्तर बरोबर आहेत. म्हणजे तुमचा गोल एक तर समजा A दिला, तर 1 ते 4 मध्ये 1 ते A आणि B म्हणजे तुमचे 2, म्हणजे पहिल्या नंबरला आणि दुसऱ्या नंबरला जरी गोल असेल तर तुम्हाला मार्क मिळेल, पण गोल केलेला पाहिजे. मुद्दा कळाला? जर आपला गोल नसेल तर मार्क मिळू शकत नाही. आणि अजून तुम्हाला असं असतं, जे संदिग्ध प्रश्न असतात, आम्ही असं युट्यूब चॅनलवाले तुम्हाला सांगतात का याचं उत्तर आम्ही गृहीत धरत नाही, पण काय देतील हे ते सांगतील. म्हणजे असे प्रश्न जर तुम्ही आपल्या आन्सरमध्ये पकडलेले नसतील तर तुमचा स्कोर तर 100% वाढतो. का? कारण त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. पण जर एखादा युट्यूबवाला असेल, त्याने सांगितलं असेल का नाही बाबा याचं चुकीचं वाटतंय, पण मी मानतो याला याचं उत्तर हे, पण जर तुम्ही ते पण तुमच्या याच्यामध्ये उत्तरामध्ये गृहीत धरलं असाल आणि त्याची जर बेरीज केली असेल तर नक्की तुमचे कमी होणार, नक्की कमी होणार. पण तुम्ही ते सोडून जाऊ द्या बाबा, तो त्यांना आपण बघा युट्यूब वाल्यांनी सांगितलं, तो जर मग युट्यूबवाला स्वतः म्हणत असेल ना, विमानसी मॅम असतील यांनी सुद्धा सांगितलं एक प्रश्न का याचं उत्तर शेवटी तेच गृहीत धरू शकतील. म्हणजे असे जर प्रश्न तुम्ही जर आपल्या याच्यामध्ये जर मिळवले असतील स्कोरमध्ये, तर तुमचा मार्क कमी होईल. पण तुम्ही जर तो सोडून दिला असेल, नाही बाबा थोडसा मॅडम संदिग्ध आहेत तर मी याचा काही मार्क याच्यामध्ये धरत नाही, तर आन्सर की जेव्हा येईल तर तुमचा मार्क वाढलेला दिसेल का नाही? तर वाढलेला दिसेल. त्यामुळे काय करा, जे विद्यार्थी 2 मार्कांनी किंवा 2 मार्कांनी म्हणजे 88 आहेत किंवा 80 आहेत, होप्स ठेवा, मार्क तुमचे वाढतात, आजपर्यंत झालेलं आहे. त्यामुळे असे काही प्रश्न तुम्हाला SST मध्ये नक्कीच बघायला भेटतात. SST मध्ये त्यांची उत्तर 2 पण असू शकतात. कधी कधी तुम्हाला झेड सुद्धा
मिळतो. त्यामुळे तुम्हाला काही अडचण असेल, व्हिडिओचा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकतात. आणि ज्यांना खरंच कमी मार्क आहेत, पुढच्या अभ्यासाला तुम्ही लागलं पाहिजे. याच्यावर 75 मार्काचे कधीच 10 मार्क कधीच वाढू शकत नाही, हे प्रत्येकाने समजून घ्या. आता तुम्हाला खूप युट्यूबवाले असे व्हिडिओ बनवतील का आता 10 मार्क वाढणारे, 8 मार्क वाढणारे, असं कधी इतिहासामध्ये पण झालं नाही. 2 किंवा 3 मार्क वाढू शकतात, पण 10 ते 15 मार्क कधीच वाढू शकत नाही, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना 5-6 मार्क कमी येत आहे, त्यांनी पुढच्या जुलैमध्ये हा पेपर होतो, त्याची तयारीला लागा. अजून एक सांगणं आहे तुम्हाला, का तुम्ही टीएटी खूप विद्यार्थ्यांना कठीण वाटते, बरोबर आहे का नाही? टीएटी कठीण वाटते. मग हा अभ्यास जर तुमचा आता चालू झालेला आहे, याच्या मागे समजायला लागलं, तर हा अभ्यास कंटिन्यू करा. जूनमध्ये हा पेपर होईल. आज जर तुम्ही समजा आता तुम्ही हा अभ्यासात होते, लगेच टीएटीचा अभ्यास करणार, टीएटी मध्ये पण थोडंफार अभ्यासलं, टीएटीचा स्कोर नाही आला, नंतर त्याच्यात पण नाराज होणार, परत सीटीएटीचा होणार नाही. त्यामुळे कुठली तरी एक परीक्षा टार्गेट करा. मी तर म्हणतो महिलांच्या बाबतीत तर एक सांगतो का महिलांनी सीटीएटीच परीक्षा टार्गेट करा, कारण कमी अभ्यास आणि कमी वेळेत तुम्ही पास होऊ शकतात. टीएटीला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल आणि टीएटीची पातळी ही सीटीएटी पेक्षा कठीण आहे. आणि तुम्हाला हे पण खूप युट्यूब आले काय सांगतात का दोघांचा वापर होतो, तर अजिबात होत नाही. टीएटीचा अभ्यासाचा वापर सीटीएटीला अजिबात तुम्हाला होत नाही, किंवा सीटीएटीचा अभ्यासक्रमाचा वापर टीएटीला होत नाही, हे सर्वांनी आधी समजून घ्या. आणि तुमचा स्कोर किती येतोय हे तू कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पण अभ्यास सोडू नका. ज्यांना 100च्या पुढे आहेत, बरं का, जे विद्यार्थी 100 आहेत, बघा समजा ज्याला 88 आहेत, म्हणजे 90 पासिंगला लागताय, त्याला 97-98 असेल तर तो पास आहे. ज्याला 82 लागताय त्याला 88-89 असतील, 87 असतील तर तो पास आहे. पण ज्याला संदिग्ध आहे, काठावर आहे, तर त्याने जेव्हा रिझल्ट लागेल याचा नक्की वेट केला पाहिजे. चालेल? बघा, आता व्हिडिओ लाईक करणार हे काही म्हणणार नाही तुम्हाला, पण तुमचा स्कोर किती आला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका.